आईची निवृत्ती नाही. हृदय पिळवटून टाकणारी सत्यबोधकथा. बाबा 60ला पेन्शन घेतात. आई 90ला पण डबा करते. घरातला विनापगारी CEO आई. कथा. पेन्शनचा चेक आणि पोळपाट. पुण्यात ते कुटुंब राहायचं. बाबा नारायणराव बँकेत मॅनेजर. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाले. पेन्शन 45,000. सकाळी पेपर, संध्याकाळी क्लब, रविवारी TV. आयुष्य कसं सेट झालं. आई मालतीबाई, वय 58. नोकरी नाही, पगार नाही, रजा नाही, सुटी नाही, पेन्शन तर नाहीच नाही. सकाळी 5ला उठायची, रात्री 11ला झोपायची. नाव होतं हाऊसवाईफ, पण काम होतं हाऊस CEO. मुलगा अमेरिकेत, मुलगी लग्न होऊन मुंबईला. घरात दोघंच, पण आईचं काम तेवढंच. निवृत्तीनंतर 2 वर्षांनी बाबांना हार्ट अटॅक आला. 3 दिवस हॉस्पिटल. आईने रात्र जागून सेवा केली. बाबा घरी आले. डॉक्टर म्हणाले, आता पूर्ण आराम, काम नको. बाबा आराम करू लागले. पण आई. सकाळी 6ला उठून बाबांसाठी गव्हाचा चीक, पथ्याचं जेवण, गोळ्या, तपासण्या. दुपारी भाजी चपाती, संध्याकाळी फळं, रात्री खिचडी. बाबा म्हणायचे, अगं तू पण आराम कर, आता आपण दोघे निवृत्त. आई हसायची, आहो तुम्ही बँकेतून निवृत्त झालात, मी आयपणातून कधी निवृत्त हो. पोरगा अमेरिकेत आहे, पण त्याची आवडती पुरणपोळी मी आजही करते, फ्रीजमध्ये ठेवते, वाटतं कधीतरी येईल. पोरगी म्हणते, आई नको करू त्रास, पण तिच्या बाळणपणात मीच 3 महिने खिचडी शिजवली. तुम्ही आजारी आहात, तुमची औषधं कोण देणार. आईची ड्युटी मरेपर्यंत असते हो, तिला VRS नाही मिळत. 20 वर्षानंतर 80वा वाढदिवस. बाबा 80 वर्षाचे झाले. पेन्शन चालू, तब्येत ठणठणीत. आई 78 वर्षाची. कंबर वाकली, गुडघे दुखतात, डोळ्याला कमी दिसतं, पण सकाळी 5ला उठतेच. बाबांच्या वाढदिवसाला मुलगा अमेरिकेहून आला, मुलगी मुंबईहून. मोठी पार्टी, केक, फुगे, फोटो. सगळे म्हणाले, बाबा 80ला पण कसे तरुण दिसता. बाबा हसले, सगळं श्रेय तुमच्या आईचं, तिने जपलं. जेवणाची वेळ झाली. टेबलावर 12 पदार्थ, पुरण, पोळी, कटाची आमटी, भात, भाज्या, पापड, लोणचं. मुलगा म्हणाला, आई तू केटर लावला का, एवढं कसं केलंस. आई हळूच म्हणाली, नाही रे, रात्री 2 वाजता उठून केलं. तुम्ही 5 वर्षांनी आलात ना, वाटलं आवडीचं खायला घालावं. तेवढ्यात आई चक्कर येऊन पडली. हॉस्पिटल, ICU. डॉक्टर म्हणाले, अतिश्रम, शरीर थकलंय, हार्ट वीक आहे. बाबा ICU बाहेर रडत बसले. म्हणाले, डॉक्टर मला घ्या, तिला सोडा, मी निवृत्त आहे, तिची ड्युटी अजून संपली नाही. मुलगा बाबांचा हात धरून म्हणाला, बाबा तुम्ही 60ला पेन्शन घेतली. आईने 78 वर्षे नोकरी केली, पगार 0, ओव्हरटाईम 24 तास. आणि आजही ती रिझाईन करत नाही, कारण
आई या पोस्टला रिझाईन नसतंच. तीन दिवसांनी आई गेली. शेवटचा शब्द. जाताना आईबाबांचा हात हातात घेऊन म्हणाली, आहो मी जाते, पण काळजी करू नका. फ्रीजमध्ये 8 दिवसांची भाजी करून ठेवली. चपात्या डब्यात आहेत. तुमच्या गोळ्या कपाटात क्रमाने लावल्यात. चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोराची आवडती शंकरपाळी केली आहे, त्याला द्या. आणि हो, तुळशीला रोज पाणी घाला. मी नाही टाकू शकणार आता. बाबा हमसून हमसून रडले. अगं, तू गेल्यावर मी काय करू? मी तर काहीच करू शकत नाही. आई डोळ्या मिटत म्हणाली, तुम्ही काही करू नका. फक्त आठवण ठेवा की तुमच्या बायकोला निवृत्ती मिळाली नाही, कारण त्याने संसार नावाची सरकारी नोकरी केली होती, जिथे डेथ हाच रिटायरमेंटचा दिवस असतो. आई गेली, पण फ्रीज 8 दिवस भरलेला होता. बाबांनी पहिल्यांदा पोळपाट हातात घेतला आणि पहिली पोळी जळली. जाताना डोळ्यात पाणी आलं. अरे, 78 वर्षे ही बाई जळत होती, पण आम्हाला गरम पोळी देत होती. या कथेचे 5 काळजाला भिडणारे बोध. बाबा निवृत्त होतात, आई विसर्जित होते. बाबांना पेन्शन, गौरव समारंभ, शाल, श्रीफळ मिळतं. आईला काय मिळतं? तू दिवसभर करते काय घरी? हा प्रश्न निवृत्तीनंतर बाबांचं काम संपतं. आईचं काम दुप्पट होतं. नवऱ्याची सेवा अधिक घर. आईला पगार नसतो म्हणून किंमत नसते का? जर आईच्या 24 तास कामाचा पगार मोजला तर महिना 1,00,000 होईल. कुक 15,000, मोलकरीण 8,000, नर्स 25,000, टीचर 20,000, मॅनेजर 30,000, बरोबर आई. पण आपण तिला फुकट समजतो. माझी आई काही करत नाही. सगळ्यात मोठं खोटं. सकाळी उठून तुमचा डबा करते म्हणून तुम्ही ऑफिसला जाता. ती म्हणून बाबा 80 वर्ष जगतात. ती दिसत नाही, पण तिच्यामुळे घर चालतं. वीज दिसत नाही, पण वीज गेली की कळतं. आईला रजा हवी असते, पेन्शन नाही. आईला महिन्यातून 1 दिवस सुट्टी द्या. तिला म्हणा, आज तू झोप, जेवण आम्ही करतो. ती 40 वर्ष तुमच्यासाठी राबली. तुम्ही 1 दिवस तिच्यासाठी राबा. तिची निवृत्ती तुम्हीच देऊ शकता. मृत्यूनंतर फोटोला हार घालू नका. जिवंतपणे हाताला फोड येऊ द्या नका. मिस यू स्टेटस टाकू नका. ती जिवंत आहे तोवर तिच्या हातातला पोळपाट घ्या, कारण मेल्यावर स्वर्गात पोळपाट मिळत नाही आणि तुम्हाला पोळी करता येत नाही. शेवटचा मंत्र प्रत्येक मुलाने वाचावा. बाबा रिटायर होतात तेव्हा त्यांना पेन्शन मिळतं. आई रिटायर होत नाही, कारण तिला मरण पेन्शन देतं. थकले की आराम करतात. आई थकली तर स्वयंपाक करते, कारण आई या पोस्टला जगात एकच नोकरी जिथे डेडलाईन म्हणजे डेथ. ती नोकरी म्हणजे आई. पण आजच घरी जा. आईच्या हातातली कप बशी घ्या.
तिला म्हणा, आई आजपासून तू निवृत्त, कारण तू 40 वर्ष काम केलंस. आता आमची ड्युटी. ही कथा वाचून डोळ्यात पाणी आलं असेल तर ते पाणी वाया घालवू नका. आज आईला फोन करा आणि फक्त 3 शब्द बोला, आई दमलीस का? बस. तिची 40 वर्षाचा थकवा शब्दात निघून जाईल. हीच खरी वटपौर्णिमा आई नावाच्या वडाची. धन्यवाद.